सांगायच्या राहूनच गेल्या। मुख्य गोष्टी मी हिंदी व्हिडिओमध्ये बोललोय की 60 वर्षापासून हा व्हायरस आहे, 25 वर्षापासून याचं नाव पण माहिती आहे, काही सिरियस नाहीये। खूप वय ज्यांचं कमी आहे किंवा खूप जास्ती आहे त्यांच्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम करतो, ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया वगैरे हॉस्पिटलमध्ये पाठवू शकतो। याची काही व्हॅक्सिन नाही, याची काही ट्रीटमेंट नाही, सगळं सिम्प्टोमॅटिक आणि सपोर्टिव्ह आहे। हा जगाला ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यामुळे सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट हर्ड इम्युनिटी ऑलरेडी आहे, पॅन्डेमिक लेवल पर्यंत पोहोचणार नाही, भारताला घाबरायचं काही कारण नाही। हे सगळं मी मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितले। माझं हिंदी जबरदस्त आहे हो, पण मी मराठी या लोकांना कळायला पाहिजे ना, म्हणून मी मोडकं तोडकं बोलतो। तर दोन इंटरेस्टिंग गोष्टी कुठल्या राहिल्या, एक म्हणजे तुम्ही म्हणाला खतरनाक नाहीये, मग चीनमध्ये लोक हॉस्पिटलच्या बाहेर रांगा लावून का उभे आहेत, काही लोक मरतायत का? या प्रश्नाचं जेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल तेव्हा भारताने पुढे काय करायला पाहिजे ते पण कळेल। अहो, चीनची ती झिरो कोविड पॉलिसी होती ना, त्याच्यामुळे मार्च 2020 पासून 2.5-3 वर्ष नवीन जन्माला आलेली मुलं नुसती मास्क लावून घरीच पडली होती, शाळेत गेली नाही, एकमेकांना भेटली नाही। हे जे लहान वय